जाऊयात। आपण पाहतोय की पोलिसांचा रूट मार्च या ठिकाणी सुरू आहे। दौंडमधल्या यवतमध्ये दोन गटांमध्ये जो तणाव निर्माण झाला त्यानंतर आता पोलिसांकडून इथे रूट मार्च काढण्यात आलेला आहे। ही थेट दृश्य आपण पाहतो यवतमध्ये दगडफेक झाली, जाळपोळ झाली आणि त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी रूट मार्च काढलाय। संपूर्ण पोलीस बंदोबस्त यवतच्या या सगळ्या परिसरामध्ये आहे। पोलिसांनी जमावाला पांगवलेलं देखील आहे। त्याचबरोबर जमाव जमू नये याची काळजी देखील पोलिसांकडून घेतली जाते। त्यानंतर पोलिसांचा वचक, कायद्याचा वचक दाखवण्यासाठी म्हणून पोलिसांचा रूट मार्च या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी दीपक यांच्याकडे। दीपक, सध्या आपण पाहतो की पोलिसांचा रूट मार्च सुरू आहे। नक्कीच दौंड तालुक्यातील जे यवत शहर आहे येथे सकाळपासून मोठी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती आणि ती परिस्थिती पूर्वपदावर आणण्यास पोलिसांना यश आलेलं आहे। आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात जो पोलिसांचा रूट मार्च आहे यवत शहरातून काढण्यात आलेला आहे। एकंदरीत 200 ते 300 पोलिसांचा हा रूट मार्च काढण्यात आलेला आहे। आज सकाळी जी मोठी परिस्थिती दोन समाज घटकांमध्ये उद्भवली होती। साहजिकच यामध्ये जे बेकरी असेल किंवा घराच्या काचा असतील अनेक गाड्या देखील फोडण्यात आल्या होत्या। एकंदरीत त्यामुळे दोन समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जो तेढ येतो निर्माण झाला होता आणि जे आरोपी आहेत त्याच्या देखील जे सकाळी त्यांनी पोस्ट केली होती, यामुळे मोठ्या प्रमाणात हे वातावरण जे बिघडलं होतं। साहजिकच आज दौंड तालुक्यातील यवत येथे आज आठवडे बाजार असतो। या आठवडे बाजारात मोठ्या प्रमाणात जे दौंडच्या आसपास गावातील लोक आहेत ते येत असतात। त्यामुळे मोठ्या प्रमाणात एक जे बांधव आहेत ते आज सकाळी येथे जमा झाले आणि खऱ्या अर्थाने त्यानंतर जी अनाधिकृत मशिदी आहेत, ज्या ग्रामपंचायतीमध्ये ज्या मशिदींची एकंदरीत नोंद नाही अशा मशिदींवरती माध्यमांकडून मोठ्या प्रमाणावरती दगडफेक असेल किंवा त्या मशिदी काढण्यात आल्या आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने दोन समाजामध्ये काही ठिकाणी दगडफेक देखील झाली, काही ठिकाणी बिल्डिंगच्या काचा देखील फोडण्यात आलेल्या आहेत आणि सद्यस्थितीत ही परिस्थिती पूर्वपदावर आली असं चित्र निर्माण झालेलं आहे। कारण अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार सर असतील किंवा जे आपले पोलीस अधीक्षक संदीप गिल असतील हे येथे दाखल झाले आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने जी परिस्थिती आहे ती संदीप गिल यांनी समजून घेतली। त्यानंतर योग्य त्या सूचना ज्या पोलिसांना देण्यात आल्या, ज्या ठिकाणी गर्दीचं ठिकाण आहे अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला आणि कोणत्याही प्रकारची गर्दी होऊ नये अशी देखील पोलिसांनी काळजी घेतलेली दिसते, जेणेकरून गर्दी झाल्यानंतर पुन्हा ही परिस्थिती चिघळू नये असा पोलिसांचा उद्देश आहे। परंतु सद्यस्थितीत तरी दौंडमधील जी परिस्थिती आहे यावरती पोलिसांनी नियंत्रण मिळवलेलं दिसत आहे आणि जी परिस्थिती आहे ती पुन्हा चिघळू नये याची देखील काळजी घेण्यासाठी दौंड तालुक्यातील जे यवत शहर आहे या यवत शहरातून 200 ते 300 पोलिसांचा रूट मार्च काढला जात आहे आणि या रूट मार्चद्वारे कुठेतरी समाजातील लोकांना शांतता बाळगण्याचं आवाहन देखील करण्यात येत आहे। साहजिकच हा रूट मार्च हा यवत पोलीस स्टेशन येथून निघालेला आहे आणि संपूर्ण जे यवत शहर आहे येथे हा रूट मार्च जाणार आहे, जेणेकरून नागरिकांमध्ये पुन्हा कोणत्याही नक्कीच दीपक, आपण इथे या ठिकाणी पाहतो की पोलिसांचा रूट मार्च इथे सुरू आहे। यवतमध्ये दगडफेक, जाळपोळ झाली, त्यानंतर तणावाचं वातावरण झालं, त्यानंतर पोलिसांनी काढलेला हा रूट मार्च कायदा सुव्यवस्था याचा वचक राहावा यासाठी म्हणून पोलिसांनी या ठिकाणी रूट मार्च काढलेला आहे। सध्या या संपूर्ण परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे। पोलिसांची मोठी कुमक या ठिकाणी मागवण्यात आली आहे। तर ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। संपूर्ण यवतमध्ये पोलिसांकडून हा रूट मार्च काढण्यात आलेला आहे। संपूर्ण यवतमध्ये सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। मात्र सायंकाळच्या सुमारास पुन्हा एकदा तणाव वाढू नये यासाठी म्हणून पोलिसांकडून इथे रूट मार्च काढण्यात आलाय। दौंडच्या यवतमध्ये दगडफेक झाली होती, जाळपोळ झाली होती, त्यानंतर पोलिसांनी इथे अश्रुधुराचा वापर देखील केलेला होता। त्यानंतर आता पोलिसांकडे इथे रूट मार्च काढण्यात आलाय। संपूर्ण यवतमध्ये हा रूट मार्च काढण्यात आलाय। यवतमध्ये दोन गटांमध्ये हा तणाव निर्माण झाला होता आणि आता वळूयात पुढल्या बातम्यांकडे। उपमुख्यमंत्री अजित पवार देखील तातडीनं यवतसाठी रवाना झालेत। अजित पवार यवतमध्ये परिस्थितीचा आढावा घेणार आहेत। दौंडच्या यवतमध्ये दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला, जाळपोळ झाली, दगडफेक झाली आणि त्यानंतर पोलिसांकडून इथे अश्रुधुराचा वापर देखील करण्यात आला।
सध्या पोलिसांचा रूट मार्च या ठिकाणी काढण्यात आलेला आहे आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार इथे दौरा करणार आहेत. यवतकडे ते आता रवाना झाले आहेत. पुण्यामधला कार्यक्रम आटपून अजित पवार आता यवतकडे रवाना झाले.